येथील एका नामांकित शाळेतील शिपायानं त्याच शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केलाय। मागील आठवड्यात देखील कर्नाटक या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असताना तिचा बलात्कार करण्यात आला होता आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला। ही घटना ताजी असताना ही धक्कादायक घटना आता बदलापूरमधून समोर आली आहे। सदर घटना ही 12 ऑगस्ट रोजी घडली। त्याचे पडसाद खोपोलीसह खालापुरात देखील उमटले। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे आणि जोरदार निदर्शनं करत नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि जोरदार घोषणाबाजी करत नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि महायुती सरकारवर टीका करत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। प्रकार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहे। आता आपण बघतोय एक नाही झाला तर दुसरा, दुसरा नाही झाला तर तिसरा, तिसरा नाही झाला तर चौथा, असे हे प्रकार चालू आहे आणि हे झोपलेलं सरकार करतंय काय? या सरकारला कधी जाग येणार? किती लहान मुलींवर महिलांवर अत्याचार होतात। तुम्ही जे 1500 रुपये देतात ना ते 1500 रुपये नका देऊ आम्हाला, आमच्या मुलींची बहिणींची सुरक्षा द्या आम्हाला। हेच मागण्या हेच आम्ही सांगण्यासाठी इथे जमलेलो। मुख्यमंत्री साहेब, तुमची लाडकी बहीण सुरक्षित आहे का हा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित करण्यात आलाय। खोपोली शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर या ठिकाणी नामांकित शाळेत 2 चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली। यावेळेस प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख, दिलीप पुरी, नितीन मोरे, विलास चाळके, महिला आघाडीच्या अनिता पाटील, शैला भगत, भाग्यश्री चव्हाण, सुविधा विचारे, भारती लोटे, आदिती पवार, आरती तांडेल, निकिता मोरे, कविता पाटील, प्रतीक शिंदे, विशाल भामुनकर, मोहन शिंदे, संतोष राठोड, रंजना राणे, किशोरी शिगवण, रिया मालुसरे याशिवाय शरद पवार राष्ट्रवादीच्या जैबुनिसा शेख आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि युवा सैनिक उपस्थित राहिले। जबाबदारी घ्यायला तयार नाहीयेत। आज आपण बघतो, आज काही कुठेही घटना घडली की आपण कुठे जातो, पोलीस स्टेशनला जातो का? तर त्यांच्यावर एक विश्वास आहे म्हणून। आणि पोलीस आपली जबाबदारी का टाळत नाहीत? आज 12-12 तास ते फॅमिली त्या पोलीस स्टेशनला उभी होती, बसून राहिली होती, ताटकळत उभी होती का? तर त्यांच्यावर प्रसंग आला होता। आज तेच प्रसंग जर त्यांच्यावर आला असता तर काय केलं असतं त्यांनी? पोलिसांना इकडे तिकडे सळो की पळो करून सोडलं असतं। या सरकारचा निषेध आहे, त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, त्याशिवाय कोणी गप्प बसणार नाही। आजचा या जाहीर निषेध करत असताना छत्रपती शिवरायांना वंदन करून या ठिकाणी सांगतो, या सरकारने आतापर्यंत ज्या ज्या काही घटना घडल्यात, मग कालची जी आमच्या भगिनी ज्या 2 तरुणी जवळजवळ 4 वर्षाच्या ज्या 2 मुली होत्या, अतिशय अमानुष पद्धतीने ज्या आपल्या अत्याचार केला गेला, त्या बदलापूरच्या स्कूलमध्ये शिकत असताना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती 4 दिवसा अगोदर म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस त्याच्या अगोदर ही घटना घडली, परंतु त्याचा स्फोट हा काल झाला। परंतु त्याच्या अगोदर आमच्या उरण या ठिकाणी देखील त्या आमच्या भगिनीवरती अत्याचार झाला। त्याचबरोबर कल्याण नशीरपाडा या ठिकाणी देखील त्याच पद्धतीचा अत्याचार झाला आणि काल घडलेली पुणे या ठिकाणची घटना अशा अनेक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.